शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कोरटकरला जेल मिळणार की बेल याचा निर्णय आज होणार आहे। कोल्हापूर कोर्ट कोरटकर संदर्भात आज फैसला करणार आहे। दुपारी 2 वाजता कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे। शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी प्रशांत कोरटकरनं दिली आहे। त्यावर कोल्हापूर कोर्ट आज सुनावणी करणार असून आज कोर्ट अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी होणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कोरटकरच्या जामिनावर दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि यानंतर कोरटकर याला जेल मिळणार की बेल याचा अंतिम फैसला होईल। कोल्हापूर पोलिसांनी यापूर्वी प्रशांत कोरटकरला जामीन अर्जावरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये हजर राहण्यासंदर्भात केलेला अर्ज न्यायाधीशांनी फेटाळून लावलाय। त्यामुळे पोलीस आणि सरकारी वकील यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, आज अंतिम निर्णय अंतिम फैसला कोरटकर संदर्भात घेतला जाणार आहे का, अधिकची माहिती आहे? आपण पाहतो की कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर याला यापूर्वीच अंतरिम जामीन दिलेला आहे। तो अंतरिम जामीन आज सायंकाळी 5 पर्यंत असणार आहे। त्यात तत्पूर्वी आपण पाहतोय की कोर्टाचा जो फैसला आहे तो दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। दोन्ही बाजूंनी या ठिकाणी युक्तिवाद होईल। सुरुवातीला आपण पाहतो की कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला कोर्टामध्ये उभं करून जामीन अर्जावर सुनावणी घ्यावी अशा प्रकारची मागणी केलेली होती, पण ती मागणी करताना IPC सेक्शनचा आधार पोलिसांनी घेतला। त्यामुळे आपण पाहतो की कोर्टानं त्यांची जो अर्ज होता तो रद्दबातल ठरवला। त्यानंतर आता आपण पाहतो की रीतसर ही सुनावणी होणार आहे। याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचा कशा प्रकारचा अवमान केला या संदर्भात आपण पाहतोय की इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे आणि सरकारी वकील युक्तिवाद करणार आहेत आणि त्याचबरोबर इंद्रजित सावंत यांना जीव मारण्याची धमकी दिली या संदर्भात देखील युक्तिवाद केला जाणार आहे। दुसरीकडे मात्र आपण पाहतो की प्रशांत कोरटकर यांचे वकील कोरटकर यांनी तपासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी केलेल्या आहेत। कोरटकर कुठेही गेलेले नाही अशा प्रकारचा युक्तिवाद यापूर्वी केलेला आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा दावा होण्याची शक्यता आहे आणि हे दोन्हीकडचे युक्तिवाद ऐकून कोर्ट काय निर्णय घेतंय पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे। धन्यवाद प्रताप दिलेल्या माहितीसाठी।